सरांना फोन लावावा लागणार आहे अर्जंटमध्ये. हॅलो हॅलो कुठे आहेस? इथे आहे सर. अर्जंटली फार्म हाऊसमध्ये. हो आलो सर. येस. काय काम सर? यस सर. आपल्याला अर्जंटली 2 सेक्रेटरी हवे आहेत. ओके चालेल. सर एज ग्रुप 20+ पाहिजे आणि 30 अगेन पाहिजे. थँक्यू सर. ओके गो. थँक्यू. झालं ना पेमेंट? ओके ओके थँक्यू सर. सर नेटवर्क इश्यू. ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम. प्लीज सिट. कुठून आल्यात तुम्ही? नाशिक. अच्छा इथलंच आहे. पहिले कुठं जॉब करायचं? इथंच मॅक्समध्ये. अच्छा काय काय एक्सपिरियन्स आहे? आहे थोडंसं लॅपटॉप वगैरे, बिलं वगैरे, ऑपरेटिंग वगैरे सर्व तुम्हाला येते? ओके ओके ठीक आहे. पर्सनल सेक्रेटरी म्हणून तुम्ही काय काम केलेलं आहे? केलेलं आहे. बिल वगैरे ते मग. चिल्लर लोक काढतात, बिल वगैरे नाही. अजून काय तुम्हाला काय एक्सपिरियन्स आहे? पर्सनल एक्सपिरियन्स काय आहे तुम्हाला? आहे ना पर्सनल, पण एकदा तुम्ही बघा तुम्ही मला जॉबला. पर्सनल सेक्रेटरी म्हणून किती वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे? का काम केलेलं आहे का तुम्ही नाही केलेलं आहे? नाही केलेलं आहे. सरांसोबत बाहेर जायची. अच्छा. हो बिलं वगैरे करायची, सरांचे जे पर्सनल काम असते ते पण करायची. ओके पर्सनल काम करायची. हो. ओके ओके. पर्सनल कामामध्ये तुम्हाला माहिती का पर्सनल कामामध्ये काय काय ऍड असतं? माहिती ना. काय काय असतं बोला. म्हणजे सरांचं भरपूर काम माझ्याकडे राहायचे. काय काम असतं? त्यांच्या मुलांच्या फीज वगैरे भरणं, वरतून त्यांचे बाहेरचे बँकेचे काम असले, घराचे काम असले, ऑफिसचे काम असले, सगळे काम मी करायचे. याच्या व्यतिरिक्त नाही एवढंच करायचे. नक्की? हो. पेमेंट किती होतं? तिथं 40,000. अच्छा ठीक आहे. आता मी आमच्या कंपनीच्या काही पॉलिसीज आहे ते तुम्हाला मी बोलतो. तुम्हाला पटलं तर तुम्ही जॉईन करू शकता, नाही तर तुमची मर्जी. ओके. आणि कंपनीचं नाव कुठेही बदनाम करायचं नाही. इथून इंटरव्ह्यू दिल्यानंतर बाहेर गेल्यानंतर. ओके. वेळे अभावी तुम्हाला माझी पर्सनल कामं करावी लागतील. पाय दाबणं असेल, डोकं उचलणं असेल. ओके सर मी पर्सनल तुमची कामं करल. म्हणजे जे तुमच्या ऑफिसचे असतील, तुमचे मुलांचे काही असेल, बँकेतले असतील, तुमचे काहीतरी म्हणजे पॉलिसी वगैरे काय असेल तुमच्या, ते मी करल. पण हे डोकं वगैरे चेक ते नाही करणार. ते माझ्यासाठी. याच्या व्यतिरिक्त अजून पण तुम्हाला करायला नाही लागेल. सर. त्याचे पैसे तुम्हाला वेगळे भेटतात. नाही चालेल सर, मी नाही करणार काम. तुम्हाला सुरुवातीला 50,000 रुपये पेमेंट प्लस तुम्ही जर समजा डोकं चोळणं असेल, पाय चोळणं असेल, तर याचे तुम्हाला एक्स्ट्रा 5,000 रुपये मध्ये मिळणार आहे एक्स्ट्रा. त्याच्या व्यतिरिक्त अजून जर काही केलं त्याच्या व्यतिरिक्त तर तुम्हाला त्याची 25,000 रुपये वेगळे भेटणार आहे. आणि त्याच्यापेक्षा प्लस जे नवरा बायको करतात तर तसे जर केलं तर 50,000 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा पे करणार आहे. सर नको मला नाही लागत तुमची नोकरी. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तुम्ही दुसरी शोधून ठेवा. नो प्रॉब्लेम. त्यावेळी बघू आम्हाला काय करायचं. चालेल. सॉरी. चांगला माल होता. ची आता पण गेला. पैसे कशाला फुकट मजूर आलं काय तुला? काहीतरी ना तो नवीन कोण येईल काय माहिती. हॅलो. हां नमस्कार सर, कशा आहात?
अच्छा ओके 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 सर मला ना सेक्रेटरी हवी अर्जंटमध्ये, पर्सनल सेक्रेटरी हवी सर. पहिली तिचं लग्न झालं सर, तिने लय खुश केलं मला माहिती आहे का सर. तिच्यासारखी पर्सनल सेक्रेटरी मला उभ्या आयुष्यात भेटणार नाही. माझी बायको होती का पर्सनल सेक्रेटरी होती तेच मला अजून कन्फ्युजन आहे माझं. बघूया आता सांगितलंय माझ्या असिस्टंटला बघणार आहे ते. बघताय आता एक इंटरव्ह्यू देऊन गेली तर चांगली होती. तुम्ही पण पाठवा सर. तुमच्या सेक्रेटरीचं काय झालंय? काय सेक्रेटरी सोबत लग्न करणार आहे तुम्ही? सर आपली लेवल बघून तरी काम करा. तुम्ही नव्हतं लग्न करायला पाहिजे सर. एक प्रोफेशनलिटी असते ती तुम्ही कमी नाही करायचं. आलं तुमचं लक्षात? ठीक आहे असं तर बाहेरवाली राहू द्या. एक मिनटं बोलतो सर. ठीक आहे सर, ठीक आहे थँक्यू सर. थँक्यू. गुड आफ्टरनून सर. तुम्ही बोलवलं तुम्हाला. प्लीज थँक्यू सर. खाली बसा. ओके सर थँक्यू. मी याच्या पहिले पण खूप ठिकाणी गेलेली आहे, कंपनीमध्ये जॉब केलेला आहे. बट मी ऑपरेटर म्हणून जॉबला होते पहिले. आपल्याकडे ऑफिशियल काम आहे मॅडम. सांगा आपल्याकडे सर थोडंसं तिकडे सरकलं तर लय बरं होईल. तुम्ही अनकम्फर्टेबल आहात का? नाही सर तसं काही नाही. आणि आपल्याकडे पर्सनल सेक्रेटरीसाठी ऑफर्स आहे. पर्सनल सिक्युरिटी पाहिजे तुम्हाला? सिक्युरिटी सेक्युरिटी असं बोला ना मग सर. अच्छा तुम्ही गावाले आहात का? मी गावाकडचीच आहे पण इकडे आले ना आता. ते माझ्या मैत्रिणी म्हणत होते म्हणे आजकाल पोरी लय भारी राहतात म्हणे, शायनिंग बिनिंग मारून. त्यांनी शिकवलं मला राहायला. नाही तर मला काही असं गावाकडचं माल आहे. बरं मग काय गावाकडचे तुम्ही मला छान वाटलं, अभिमान वाटला मला तुमचा. थँक्यू सर. अभिमान वाटला मला तुमचा. धरायचं का आता? हातात मग आवडलं सर मी तुम्हाला कामासाठी? हा हा नक्की नक्की. अच्छा तुमचं लग्न झालंय का? लग्न झाले ना तुम्ही? माझं मला करायला आवडतं पण व्हायलाच लग्न का? लग्नच ना. तुम्हाला काय वाटलं? नाही काय नाही. बरं तुम्हाला काम माहिती काय करायचं कायच? आपल्याकडे नाही नाही माहिती. तुम्हाला किती पेमेंटची अपेक्षा? 50,000 असलं बाबा झालं जास्त नको. अच्छा हा आणि ते माझ्या तर 40.5 घेईन मी. किती म्हणते त्याला? 40.5 ला किती म्हणते? तुमचं शिक्षण किती झालं? 7वी नापास आहे. हा का? हा काय झालं? माझं पण फसले का? तुम्हाला 1 लाख रुपये पेमेंट देईन मी. 1 लाख? बया मी तर आज मग स्वप्नात खेळले. 1 लाख कशी राहते? 1 महिन्याला 1 लाख. 1 महिन्यात 30 दिवस राहते सर. 30 दिवसाची 1 लाख. 30 दिवसाची 1 लाख? 30 दिवसाची 30 लाख पाहिजे होते पण नाही एक ठीक आहे. चालेल चालेल काय अडचण नाही. पण काम काय करायचंय? तुम्ही काय काय काम करू शकता? मी सर्वच करू शकते. तुम्ही जे सांगशाल ते करशील मी. हा वाव. काय वा मला काय दिसले काय? हे काय घातलं तुम्ही? ये बाय हे काय बरं थंडी वाजत नाही ना ते मैत्रिणी घालायला दिलं मला कपडे तिचे. मग ते मला ते लयच आपली चित्र वाटायला लागले म्हणून मी घालून घेतलंय ते वरून. काढू का? चांगलं दिसा ना का? थांबा चांगलं दिसत नाही खरं सर? बिलकुल नाही. हा ते आपण ते आज पहिल्यांदा घातलं ना इकडे यायचं होतं म्हणून. आता वाटतंय का चांगली? तुम्ही बसा ना ते. तुम्ही सर ना एवढी तकलीफ घेऊ सर मी घेते ना ते. मॅडम प्लीज बसा. ते ना लयच उघडं उघडं दिसायला लागलं माय.
घालेल नाही ना कधी, लहानची मोठी झाली कधीच घालेल नाही असं. इंटरव्ह्यू द्यायसाठी घालणार आहे असं. हा ती माझी मैत्रीण म्हणली का तू घाल म्हणे, ते चांगलं वाटेल म्हणे तुला. मी काय पिशवी घेऊन जायचे का आम्हाला कंपनीत पहिले, तिने हे दिलं. आता ते काय झालं हे ना, हा हे वय मला अनुभव चावला. कुत्र चावले? नाही नाही सत्य मी सारख्याची बोलायला नाही. भाऊ चावला, भाऊ हो चावला ना भाई ना. अजून दुसरीकडे कुठे चावला का? नाही सर तुम्ही लय चिटका तेव्हा शिकला पेमेंट द्यायचं तुम्हाला. म्हणजे चिटकायचं नाही, पर्सनल सेक्रेटरी आता तुम्ही आमच्या पर्सनल सेक्रेटरी म्हणजे इथं हे बघा इथं इथं. नाही हो सर, मी तर इकडे बसले तिला कसं काय जाईन. मनाने हा म्हणजे तुमच्या मनात बसले बाई मी, तुमचं म्हणलं पोकळ कुणी घुसत कुणी घुसत. बघा बघा काय बघा तुम्हाला ऐकू येईल बघा. ऐकलं येतं सर? नाही असं करा म्हणजे गाव तुम्ही शेतीतल्या लोकांचं ऐकायला येतं बाई. भैया नाही सर, नाही आलं काहीच ऐकायला नाही आलं, काहीच नाही. आज तू इथून घे चेहऱ्याच्या हावभाव. काहीच ऐकायला आहे ना सर, काहीच नाही आलं. तुम्ही तुमच्या डोक्याला काय लावता? काय माहिती ते शांबडावंत राहते काय लावते काय ते. माझ्या बहिणीने आणले मुंबईच्या, ते लावले मी, ते आजच लावलं ते पहिल्यांदा. छान सुगंध आहे. आवडला तुम्हाला? मी भांबवून गेलो. भांबवून गेले? हो बाया मला एकदा घेऊन द्या ना. काय सुगंध? घ्या ना घ्या ना, फुकटच येतो आमच्या 700 सर. बरं मग सांगा ना मग काम काय. थोडं थांबा. काऊन? नाही म्हणजे कामाला लागले का लटकलंच. तुम्हाला सर्व काम तुमचं करायचं. लयच मोठं आहे सर ऑफिस. माझं मोठंच आहे काय काम. कामाचं नाही बाय, आज पाहिलं रे मी तुमचं काम ऑफिसला मोठं असं. तुम्हाला आहे ना बघा, हा आयफोन आहे. आईचा फोन आहे का तुमच्या? ऍपल हा आयफोन आता नवीन निघला तो वय 2 लाखाचा आहे. 2 लाखाचा एवढाच हा तुम्हाला गिफ्ट म्हणजे तुम्हाला बक्षीस माझ्याकडे. मला वय खरं सर? बाई सर तुमचं लय मोठं म्हणे बाई. तुम्ही बघा ना. नाही ते आता बघा ऐकलं, मला ऐकायला चालू नाही. तुमचं पण दाखवा मला. काय नाही सर तुम्ही नका पाहू मामा. कसं आमच्या गावाकडचं काय साधा गोळा स्वभाव राहतो, आम्ही बाका बोलून टाकतो, पण आमच्या मनात काहीच राहत नाही सर, काहीच नसतं आमच्या मनात. हा काय बरं काम ऐकून घेता? सांगा ना सांगा ना. हा तुम्हाला माझ्या ज्या वैयक्तिक काही गरजा असेल, मला समजा लॅपटॉप मागितलं मी, तुम्हाला जे काही मागेल मी ते तुम्हाला द्यावं लागेल. म्हणजे काय काय देऊ सर तुम्हाला? समजा मला आता मी तर बसलेलो आहे, मला पाणी पाहिजे, पाणी देईन ना सर. मला काही खायला पाहिजे. म्हणजे तुमच्या खाली काम करायचं असंच नाही? हाताखाली. हा तुमच्या हाताखाली काम करायचं. आता समजा मला पोट दुखतंय, माझ्या पोटाला झेंडू बाम वगैरे लावून देणं. माझं डोकं दुखतंय, डोक्याला झेंडू बाम लावणं. केस माझे असं केस विंचरणं वगैरे. सर मी असं काम कुठंच पाहिलं नाही, अजून कुठंच नाही पाहिलं. मी होते ना त्या कंपनीत, तिला फक्त मी काढायची 1 लाख. पण नाही तिला मी फक्त काढायची. इथं तुम्ही काही सांगू राहिले. स्टॉप कर एक मिनिट. तुला तयार व्हायचंय 1 लाख. 1 लाख चांगलंय, फक्त झेंडू बाम लावायचे, दुसरं काहीच नाही. चालेल सर, काय अडचण नाही मला, करीन मी, फक्त लावून देईन. रात्रंदिवस लागते मी म्हणजे झेंडू बाम. मग अजून काही जर इच्छाशक्ती जर तेल आहे ना सर, तेल हा गरम करून इच्छाशक्ती जर जागृत झाल्या ना, म्हणजे त्या पण तुम्हाला करावं लागेल. म्हणजे काय राहत सर ते? म्हणजे काय मी शिकवेल ना. हा का? म्हणजे मला जे नाही आलं ते तुम्ही शिकवशाल का? मी शिकवेल ना तुम्हाला. सर तुम्ही लक्षित करा पण. हा ते नाही का ते. हो ऐका मॅडम, ऐका हे बघा, तुम्ही आणि मीच राहणार आहेत ते. सर तसे लय चांगले दिसते. सर मग मला 8 लाख रुपये देऊन टाका ना. 2 लाख द्या ना मग.
दोन लाख हा तुम्ही हात फक्त तिकडे करा सर, मग आपण 2 लाख देऊन टाका तुम्ही. पर्सनल सेक्रेटरी म्हणजे असं असतं. हा का? चिपकायचं राहतं त्याच्यात? हो. चिपकूनच पैसे घ्यायचे का? हम्म. चालेल ठीक आहे, पण पैसे द्या. काही अडचण नाही ना? नाही तुम्ही म्हणशाल तर काहीच नाही. ते तुझा अकाउंट नंबर दे. म्हणजे आता फोन पे आहे सर माझ्याकडं, मैत्रिणी फोन खोलून पे द्या. अकाउंट नंबर. का बरं सर? तुला ऑनलाईन पैसे टाकतो. कॅश द्या ना सर. मग कॅश नाही, का मग? कॅश कंपनी नाही देत. कॅश हा का? सांग, अकाउंट नंबर सांग. ठीक आहे सर, मला येतो टाकते मी, देते टाकून. टाका. हा. झालं ना? हो. पैसे घ्यायचे मला लय पटकन येते सर, मला बाकीचं. झालं. चला मग सर. बघा ना, माझा मोबाईल घेतला तुम्ही. हे माझं आहे ना. आले सर. तुम्हाला गिफ्ट तुम्ही गिफ्ट दिलं ना, मग माझं का बरं म्हणले सर? आता माझं झालं तर. आता माझं झालं. तुमची सिम कार्ड काढून घ्या त्याच्यातून. बरं, मी काय म्हणतो, काय? काही अडचण नाही तुम्हाला आता? आता सर तुम्ही आवडले देऊ राहिले मला, मला अडचण कायची असणार आहे. अजून मी तुमच्याकडून घेईन. तू काढ मला, मी तुला काढते. चला सर, पुढं काम दाखवायला आता काम लवकरच केलं म्हणजे बरं राहतं ना. मुख्य काम देणार आहे तुला. मुख्य राहणार आहे काम. चला मग जायचं. काम दाखवायला. आवडेल तुला काय करायला काय काम? होय चालतंय. चला चल मग तुला दाखवतो मी काम. स्टार्ट. चला तुम्हाला दाखवतो मी काम. काय बाई शेतीतले लोक काही करायला लावतेत. मग दे 2 लाख रुपये पण आले, ऐकून पण आला. आता काय मी काही काम बिम नाही करीत, बॅग घेते सर झोपेल तर जाते पळून. मग दे तिकडे, मला काही नाही करायचं आता काम बिम. मी तिकडे त्याला वाटतं काही बावळीचं का? हा आम्ही काढायचं पोरीला डेंजर बना, तुला चुना लावून पाहिजे. गावठी मानतो, गावठीच माल राहिला काही झालं तर. वा, तुमची जिंदगी भेटणार आता मला. हो, खतरनाक. वाव, नाईस. गावाकडचा माल म्हणजे माल होता खतरनाक. काय काय खतरनाक परफॉर्मन्स आहे. आई शपथ, खुश झालो मी एकदम. अशी सेक्रेटरी मला कधीच भेटणार नाही. जबरदस्त परफॉर्मन्स. चलो ठीक आहे, आता मी खूप दमलोय, आता झोपून घेतो.